दिलीप का भूमिका वेगळी आहे आणि खूप मस्त आहे. यावेळी कुठला मुखवटा घातला तुम्ही? नाही, मुखवटा नाही घातला. एक आपोआप ते डायलॉग्स बोलता बोलता किंवा दिग्दर्शकाशी बोलता बोलता आणि त्या संबंध तो त्या काळाचा किंवा त्या लोकेशनचा फील येता येतं आपोआप ते कॅरेक्टर तुम्हाला मिळत जातं. आणि प्रत्येक कॅरेक्टरला तयारी करायला लागतेच. आणि माझ्या बाबतीत असं झालं की काही कॅरेक्टरसाठी मी खूप तयारी केली, काही आयतळाला पण केली कॅरेक्टर. मग तर लगेरो मुन्नावी पहिला गांधी मी मला खूप तयारी करायला लागली. म्हणजे एक दडपण माझ्यावर आलं होतं की तुम्ही राष्ट्रपित्याचा रोल करताय, फादर ऑफ द नेशन. चौकटराजा मला रिप्लेसमेंट करायला लागली, त्याच्यामुळे मला आयतळाला करायला लागलं. त्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रिपरेशन्सनी मी रोज केलेले आहेत. पण हा नारबा जो आहे तो त्यातल्या संवादामुळे, त्यातल्या स्टोरीमुळे, त्यातल्या डायलॉग्सच्या फ्लेवरमुळे आणि लोकेशनमुळे आपोआप मिळाला मला. आणि त्याच्यामुळे मी डायरेक्टरशी बोललो सुद्धा की त्याचे 3 स्टेजेस आहेत ना. त्याच्यामुळे मी मुलगा केलेला आहे, आजोबा केलेला आहे, वडील केलेलं आहे, पण पणजोबा पहिल्यांदा केला. म्हणजे माझ्या नातवाच्या मुलाला घेऊन मी बागेतनं फिरतो असं होतं. तर त्याच्यामुळे 3 वयं मला दाखवायला मिळाले याच्यामध्ये. आणि एकाच माणसाची 3 वयं आहेत. आमच्या सिनेमामध्ये मनोज जोशीने जो रोल केला आहे त्याला डबल रोल आहे. म्हणजे बाप आणि मुलगा 2 वेगळी कॅरेक्टर्स आहेत. पण मला एकाच नारबाच्या 3 अवस्था दाखवल्या. मी 60चा नारबा, 80चा नारबा आणि 90चा नारबा असं. 90चा एकच सीन आहे त्याच्यामुळे त्याचं थकत जाणं किंवा त्याचं काही शक्ती येणं, थकत जाणं, आवाजामध्ये बदल होणं, टोटल पॉश्चरमध्ये बदल होणं, हे दाखवायला मजा आली. आणि त्यातलं ह्युमर जो आहे तो ह्युमर म्हणजे हे बघा आम्ही कॉमेडी देतो आहे असं ह्युमर नाही आहे. त्याच्यामध्ये त्या सिच्युएशन्समुळे, कॅरेक्टर्समुळे, स्टोरीमुळे आपोआप ह्युमर निर्माण होतो. मी तो आपोआप त्याच्यामध्ये विनोदी म्हणजे एक कंटिन्युअस त्या स्टोरीमध्ये एक अंतप्रवाह किंवा अंडरकरंट हा ह्युमरचा आहे झालेला. शेवटचा प्रश्न, कुडाळा शूटिंग झालं आहे, कोकणात किती मजा आली करायला? कारण निसर्गरम्य आहे. फार मजा आली. मी तुम्हाला खरं खरं सांगतो, मी नाटकाच्या निमित्ताने किंवा शूटिंगसाठी खूप फिरलो आहे. कोकणात पण मी गेलो आहे. पण मी कोकणात जो गेलो होतो तो अशा शहरात गेलो होतो. म्हणजे कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आणि काय मालवण, वेंगुर्ला, देवगड, राजापूर. आत नव्हतो कधी गेलो. ते पहिल्यांदाच आम्ही देवगडला राहिलो होतो आणि आपलं देवगड काय म्हणतो कुडाळला राहिलो होतो आणि म्हणजे युनिट राहिलं होतं. आणि रोज आम्ही जवळजवळ 30 किलोमीटर आत जात होतो. मुणगी नावचं गाव होतं. त्याच्यामुळे इतकं सुंदर कोकण मी कधी पाहिलं नव्हतं. पहिल्यांदा मी पाहिलं. आणि त्या कोकणाचं टोटल एक वातावरणाचा सुद्धा आमच्या कदाचित परफॉर्मन्सवर परिणाम झाला असेल. आम्हाला आणखी कोकणी वाटायला लागलो असं झालेलं असेल. तर बघा तो ह्या फार वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आहे. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे त्या स्टोरी पण आहे आणि एक फॅमिली एंटरटेनमेंट म्हणून मला असं आवडायचं वाटतं. मला याच्यामध्ये एक गुरुनी आणि त्या मूळ याच्यानी सुद्धा एक मेसेज दिलेला आहे. मी खूप ग्रीड किंवा खूप हाव किंवा खूप हव्यास असणं किती ते वाईट असू शकतं माणसासाठी, हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि खोत आणि नारबा, कोकणात शेतकरी यांची अनइक्वल म्हणजे अजिबात समान नसलेली अशी एक कॉन्फ्लिक्ट संघर्ष याच्यामध्ये दाखवलेला आहे.